माझ्या ह्या देहाला नाही, तर माझ्यामध्ये जो परमेश्वर वास करतो ना, त्याला माझा नमस्कार आहे, त्याला माझा नमस्कार आहे. ते फार महत्वाचं असतं. उपनिषदामध्ये सांगितलं जातं ना, उपनिषद अहम ब्रह्मास्मी, गावात त्या तू तो आहेस, तू त्याचा अंश आहे, ते तू जाण, मग तू सर्व माणसावर प्रेम करशील. आपण गाणं घेतलं ना, माणसाने माणसाशी माणसाशी वागावं. येशू ख्रिस्ताने तेच केलं, दुसरं काही मोठं केलं नाही. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा त्याने अधिकार दिला. त्यामुळे कोणीही, आमच्या बायबलमध्ये अशी एक गोष्ट आहे ना की पापी बाई, व्यभिचार करणारी बाई रंगेहात पकडली, आणि त्यामध्ये ज्यू लोकांमध्ये नियम काय होता की तिला ना दगडाने ठेचून मारावं. आता व्यभिचार हे बघा, हा पुरुष प्रधान देश आणि स्त्री प्रधान. व्यभिचार फक्त स्त्रीनेच केला का? तो पुरुष होता की नाही, तो रंगेहात सोडला, तिला धरण्यात आलं आणि ते येशू ख्रिस्ताकडे आणलं की मोशेच्या नियमाप्रमाणे आम्ही हिला रंगेहात काय पकडलेला आहे, व्यभिचार करताना पकडलेला आहे, तिला दगडाने ठेचून मारलं पाहिजे. येशू ख्रिस्त म्हणाला बरोबर आहे, हा सगळ्यांनी दगड मारावा, पण पहिला दगड कोणी मारावा माहितीये का? कोणी मारावा? ज्याने अजिबात पाप केलं नाही त्याने मारावा. आणि येशू ख्रिस्ताने समुद्राच्या किनाऱ्यावर लाटेवर गेलं, सगळे तो गेला, प्रत्येकाच्या हातून पाप झालेलंच असतं. मग त्याने त्या बाईला विचारलं, बाई तुला कोणी दगड मारला नाही, तुला कोणी दोष दिला नाही, मी तो सुद्धा तुला दोष देत नाही, पण ह्या पुढे जाऊन पाप करू नकोस. म्हणजे देवाच्या दारी ना क्षमा असते, क्षमा. आपल्या माणसाच्या हृदयात क्षमा रुजली नाही, आणि त्यामुळे सगळे हे होत असतात. त्या गणरायाकडे प्रार्थना करा, तो बुद्धीचा देव आहे, बुद्धीचा. त्याने आपल्याला बुद्धी द्यावी, त्याने आपल्याला विवेक द्यावा, विवेक. चिल्ड्रन, दोज सम ऑफ युअर स्टडीड इन इंग्लिश मीडियम ना, हा यू स्टडी व्हॉट इज तुमची गाणं पिक्चर आणि गणपतीचा काय संबंध? गणपतीच्या इतक्या सुंदर आरत्या आहेत. हा, तर मंडळाला माझी एक विनंती आहे की त्याचा 50 वर्षात तुम्ही पदार्पण केलेलं आहे, 41 वर्ष, फक्त 90 वर्ष आहेत ना, मिरवणूक काढताना भजनं असू द्या, किती सुंदर आहे. विठ्ठला तो वेडा कुंभार, किती सुंदर आहे ते. तर माझी एक ती खरंच तळमळीची विनंती आहे. आता 1.5 दिवसाचा आपला गणपती आहे, बरोबर आहे, तर ते प्रार्थनामय झालं